महाराष्ट्र केसरी पहिलवानाला PSI पदी नियुक्तीबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटणार रोहित R पाटील। आमदार रोहित R पाटील यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांच्या मागण्यांच्या बाबतीत शासन दरबारी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे। महाराष्ट्र केसरी विजेत्या पहिलवानाची PSI पदी नेमणूक करण्याची घोषणा आपले वडील R पाटील यांनी केली होती, मात्र ती कालांतराने बंद झाली। मात्र आता या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेऊन महाराष्ट्र केसरी पैलवानाला PSI म्हणून नियुक्ती झाली पाहिजे, यासाठी आपण आग्रही भूमिका घेऊ असं देखील रोहित R पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। पैलवान चंद्रहार दादा पाटील यांनी आज जे लाक्षणिक उपोषण सांगली येथे केलं होतं ते उपोषण त्यांनी सोडावं आणि ज्या मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत त्या मागण्या शासन स्तरावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न आमदार म्हणून मी करेन। आणि काही प्रश्न असे आहेत ज्याचा निर्णय परिषदेनं संघानं घ्यायचा आहे आणि परिषदेचे काही प्रतिनिधी आले होते, संघाचे काही प्रतिनिधी आले होते, त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन जे प्रश्न शासनापर्यंत नेण्याची आवश्यकता आहे ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करू आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की जे प्रश्न शासन स्तरावरती मांडायचे ते मी मांडेन। त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी उपोषण सोडावं ही मागणी मी केली होती। त्यांनी उपोषण आमच्या विनंतीला मान देऊन सोडलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो। R पाटलांनी ज्या राज्य सरकार कुठेतरी कमी पडते। खरं तर या खेळामध्ये आता मी इथे येण्याचा हेतू मुळातच असा होता की सांगली जिल्ह्यामध्ये अनेक पैलवान असे घडले ज्यांनी सांगली जिल्ह्याला देशाच्या नकाशावरती नव्यानं ओळख निर्माण करून दिली। त्यामुळे आज एवढी चांगली परंपरा असताना आपल्या जिल्ह्यातला एक नामांकित पैलवान आज पैलवानांच्या मागणीसाठी उपोषणाला बसतोय, तर त्यांना कुठेतरी आपण पाठिंबा दिला पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटलं। आम्ही सगळेजण आलो, त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आणि त्यांनी ते आज उपोषण सोडलेलं आहे। या दोन कुस्ती संघटना ज्यामध्ये आहे या राजकारण होतं आहे का याच्यामुळं? कारण एक कुस्तीगीर संघटना आहे आणि दुसऱ्या कुस्तीगीर परिषद आहे ज्याचे प्रवाह अध्यक्ष शरद पवार आहे। आता खरं तर परिषद असेल किंवा संघ असेल या संदर्भामध्ये मी खोलवर कधी जाऊन माहिती घेतलेली नाही आहे किंवा त्या दोन्ही संघटनांची भूमिकासुद्धा काय आहे या बाबतीत सुद्धा कधी खोलवर भूमिका मी जाणून घेतली नाही आहे। त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य राहणार। पवारांच्या कानावर या गोष्टी घालणार का? मी निश्चितपणाने पैलवानांची मागणी जी माझ्याकडे आलेली आहे ती पवार साहेबांच्या कानावरती घालणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।